12व्या स्थानातील म्हणजे द्वादश स्थानातील गुरु ह्याची फळे थोडेसे वाईट आहेत, पण जर योग्य रीतीने ह्या गुरुवरती काम केले किंवा रेमेडीज केले तर हा गुरु चांगली फळं देऊ शकतो. अशा वेळी त्या व्यक्तीने दान धर्म करावा किंवा जिथे अशा चांगल्या संस्था आहेत, जिथे दान संस्था, हॉस्पिटल्स, तुरुंग, धार्मिक संस्था, ज्ञान देणाऱ्या शिक्षण संस्था, अध्यात्म संस्था, गूढ विद्येला व अंतराळ संशोधनास वाहून घेतलेल्या संस्था, अशा ठिकाणी ह्यांनी कार्य करावे व अशा ठिकाणी जमेल ती मदत करावी. हा जर गुरु शुभ स्थानी असेल किंवा शुभ डिग्रीजमध्ये असेल तर त्या व्यक्तीला तो खूप चांगला अंतराळाचा विद्वान किंवा आंतरराष्ट्रीय कायदा, विश्व आरोग्य परिषद ह्यांच्या संबंधित काही ना काही त्यांना चांगला फायदा करून देतो. अशा व्यक्तींना लहान मुलांचा म्हणजे पीडियाट्रिक डॉक्टर, पुरातन अभ्यास करणाऱ्या व्यक्ती, लोकसेवक व संन्यासी म्हणून सुद्धा खूप चांगली कामगिरी करू शकतात. बरेच वेळा अशा व्यक्तींच्या हातात पैसा टिकत नाही किंवा पैसा ह्यांच्याकडे राहत नाही किंवा ह्यांच्या संततीला काही ना काही दोष येणे किंवा काही ना काही प्रॉब्लेम येणे हा दर्शवतो. तर ह्या गुरुचे रेमेडीजमध्ये फर्स्ट रेमेडी जी आहे, ह्यांना व्यसनांपासून लांब राहणे अतिशय गरजेचे आहे. यांच्यामध्ये संन्यासी वृत्ती किंवा त्या संबंधित विचार नेहमी असतात. तर पारंपरिक रिस्पॉन्सिबिलिटीज पार पडण्यामध्ये किंवा पार करण्यामध्ये पहिलं लक्ष द्यावे, नंतर त्या विचारांना वळण द्यावे.